पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठवली। गणेशोत्सवापूर्वी मुंबई हायकोर्टाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करणे यावर असलेली बंदी उठवली आहे। मात्र या मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम तलावामध्ये करण्याची अट कायम राहणार आहे। या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली। या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळामध्ये समाधानाचे वातावरण आहे। हे प्रकरण पर्यावरण प्रेमी रोहित जोशी आणि शाडू मातीपासून मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांनी दाखल केलेल्या जनहित याचिकाशी संबंधित आहे, जी वकील करुणिता भट्टाचार्य यांनी हायकोर्टात दाखल केली होती। 30 जानेवारी रोजी मागे गणेश जयंतीनिमित्त मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने पीओपी मूर्तीवर पूर्ण बंदी घालण्याचा आदेश देत सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले होते। या आदेशानंतर पीओपी मूर्ती उत्पादक संघटना आणि न्यायालयात अपील दाखल करून या बंदीविरुद्ध आवाज उठवला। राज्य सरकारने हा मुद्दा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीकडे पाठवला आणि CPCBने 5 मे रोजी न्यायालयात स्पष्टीकरण देण्याच्या सूचनांवर सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे आपली भूमिका मांडली। CPCBच्या मते 12 मे 2020ची मार्गदर्शक तत्त्वे केवळ सल्लागार आहेत। या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पीओपी मूर्तीचे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात विसर्जन करण्यास मनाई आहे, मात्र उत्पादक किंवा विक्री करण्यास नाही। म्हणजेच आता पीओपी मूर्ती बनवता किंवा विकता येतील, परंतु त्या केवळ कृत्रिम जलाशयातच विसर्जित कराव्या लागतील। मूर्तिकार संघटनाने सांगितले की लहान मूर्तीसाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करणे शक्य आहे, परंतु मोठ्या आणि उंच मूर्तीसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे। या संदर्भात राज्य सरकारने न्यायालयाकडे वेळ मागितला। यावर खंडपीठाने म्हटले की मूर्ती लहान असो किंवा मोठी नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात विसर्जन करण्यास परवानगी दिली जाणार नाही। तसेच आता पीओपी मूर्तीच्या निर्मिती व विक्रीवर बंदी राहणार नाही। या मोठ्या मूर्तीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला 30 जूनपर्यंतची वेळ दिलेली आहे। या निर्णयामुळे असंख्य मूर्ती कारागीर हे आनंदी झाले व त्यांनी आपला आनंद फटाक्याची आतिषबाजी करून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला। सर्वात प्रथम तर 30 जानेवारी 2025 रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पीओपीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती। त्याच्यानंतर जेवढे मूर्तिकार आहेत, आज जे माझ्या आजूबाजूचे जेवढे उभे आहेत, त्यांनी एक याचिका दाखल करून CPCBच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं, ज्यांनी पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणली होती। त्याच्यानंतर 5 मे 2025 रोजी कोर्टाच्या आदेशाने CPCBला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं, जे त्यांनी आज दाखल केलं। आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पीओपीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं। पीओपी मूर्ती बनवणं हा मुळात ह्याच्यावर बंधन कधीच नव्हतं, परंतु पीओपीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्रोतात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही। परंतु याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल। ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पीओपीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही, बनवण्यावर बंधन नाही। ह्याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे आहेत त्या पीओपीच्या मूर्त्या बनवू शकतात। परंतु या पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्रोतात न विसर्जन करता कृत्रिम तलावात, त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या 10-15 वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येते। म्हणून मला असं वाटतं आता सध्याचे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल, उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल। परंतु कोर्टाने अजून ही शासनाची भूमिका मोठ्या 20 फुटाच्या मूर्ती करता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही। म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 हप्त्याचा वेळ दिलेला आहे। म्हणून त्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल, 20 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांच्या, ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला 2 हप्त्यांचा वेळ दिलेला आहे, 3 हप्त्याचा वेळ दिलेला आहे। आता ही याचिका जी आहे ती येत्या 30 जूनला कोर्टासमोर होणार आहे। तर त्याच्यामुळे फक्त 20 फुटाच्या मूर्त्यावर कशा प्रकारे विसर्जन करता येईल ह्याच्यावर कोर्टाने राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगितली। पण घरगुती गणपतीसाठी मी पुन्हा एकदा बोलेल की हा उत्सव मोठ्याने जल्लोषाने आता यांना साजरा करता येईल असं मला वाटतं।